डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, महात्मा ज्योतिबा फुले आहे, संत गाडगेबाबा आहे. अरे बायका आहे हो, थोडेसे थोर महापुरुषांचे विचार डोक्यात ठेवा, डोक्यात घालत जा, त्यांना प्रकाश पडते. महापुरुषांचे विचार ठेवल्यानं डोक्यात प्रकाश पडते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, महात्मा ज्योतिबा फुले आहे, संत गाडगेबाबा आहे, छत्रपती शिवाजी महाराज आहे, छत्रपती शाहू महाराज आहे, अण्णाभाऊ साठे आहे. याचे विचार डोक्यात ठेवत जा. याचे विचार डोक्यात ठेवल्यानं चमत्कार कधी दिसत नाही, कारण ह्या महापुरुषांना चमत्कार कधी केलेच नाही. दाखवा रेखाट ह्या महापुरुषांच्या, म्हणजे एकाही पुस्तकात चमत्कार नाही, म्हणून त्यांचं लोक नाव घेत नाही. आला बाबा का चालल्या बायका, आला बाबा का चालल्या बायका. ह्या निवड बायका जी करते, जो बाबा जास्त चमत्कार करन त्या बाबाच्या मागं जास्त बायका, जो ज्योतिषी जास्त चमत्कार करत त्याच्या मागं बायका. अरे महापुरुषाचे विचार डोक्यात ठेवल्यानं चमत्कार घडत नसते. थोडं तर्क लावावं लागते डोक्यात. का जो तुमचं आपलं स्वतःचं भविष्य सांगू शकत नाही, तुम्ही त्याच्या मागं चालल्या. का डोकं तुम्ही कुठं गहाण ठेवलं का तुमचं? बरं झालं आम्ही जात नाही ना. मी माझ्या बायकोली कुठं पाठवत कोणा ज्योतिषाजवळ. मी सांगतो ना तुम्हाला, मी जिंदगीत कधी ज्योतिषाला हात दाखवला नसा. कारण आपलं नशीब आपण घडवत असतो, दुसरा नसते घडवत. त्याच्यामुळं ह्याच्या फसवेगिरीपासून ना, बाबा बुवापासून दूर राहा. आम्ही तर पहिलेच दूर आहे, आमच्या डोक्यालाच नाही पटत. या कोणता बाबा आला आणि त्याच्या पाया लागणं, आम्ही पाया कोणाच्या लागू? संत गाडगे महाराजच्या पाया लागू, आम्ही शिवाजी महाराज यांच्या पाया लागू, आपल्या आईवडिलाच्या पाया लागू. ह्या अशा बाबाच्या पाया ज्योतिषाच्या, अरे हट, आम्ही तर कधीच लागत नाही ना. आमच्या लेकराला लागू त्यात. मला समजत नाही काही चमत्कार चमत्कार चमत्कार. पण तरी मला वाटतं का महाराष्ट्र किंवा काही आणखी सुधारासाठी 200-400 वर्ष लागन, 400 वर्ष लागन.